इथं आता आपण पत्रकार मित्रांनी पण पाहिलं, मी स्वतः बघितलं, इथं राजेश पाटील आहेत, बाकीचे सगळे प्रशासनातले वरिष्ठ अधिकारी आहेत, सगळ्यांनीच बघितलं. काही निष्पाप लोकांच्या गाड्या तोडलेल्या आहेत, मोटरसायकली फोडलेल्या आहेत, स्कूटर फोडलेले आहेत, घराच्या काचा फोडलेल्या आहेत, दरवाजे तोडलेले आहेत. अशा पद्धतीचं नुकसान इथं करण्याचा प्रयत्न काही लोकांनी केलेला आहे. वास्तविक ह्यांचा तसा अर्थार्थी विशाळगडाच्या वर असणाऱ्या अतिक्रमणाचा आणि इथं राहत असणाऱ्या लोकांचा काही दुकानांमध्ये देखील संबंध नव्हता. आता तातडीची मदत म्हणून शासनाने त्यांना 25,000 रुपये असे 50,000 रुपये प्रत्येकी मदत केलेली आहे. पंचनामे केलेले आहेत. पंचनामे करत असताना मला जिल्हाधिकाऱ्यांनी जी लिस्ट दाखवली त्याच्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या हाताखालच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी सगळ्या गोष्टी जवळनं पाहिलेल्या आहेत. त्या पाहून 2,85,00,000 रुपयाचं नुकसान झालेलं आहे. घराचं, गाड्यांचं, स्कूटरचं, टू व्हीलरचं वगैरे वगैरे अशा पद्धतीनं त्यांनी काढलेलं आहे. तो प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत विभागीय आयुक्तालयामध्ये पुण्याला गेलेला आहे आणि तो तिथून मुंबईला जाईल. वास्तविक ह्या लोकांचा तसा काहीच संबंध नव्हता आणि आपण शेवटी शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये राहतो. ह्या महाराष्ट्राने नेहमीच सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांच्याही काळामध्ये झालं आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये देखील तशाच पद्धतीचा प्रयत्न हा झालेला आहे. हे जे घडलं ते थोडंसं वेगळ्या प्रकारचं घडलं. कुणीही काम करत असताना निष्पाप लोकांच्यावर असा त्रास त्यांना होणार नाही ही खबरदारी सगळ्यांनी घ्यायची असते. त्याच्याबद्दल संपूर्ण इत्थंभूत व्हिडिओ वगैरे पोलिसांनी काढलेले आहेत. कोण त्याच्यामध्ये काय करतं आहे, कोण कायदा हातामध्ये घेण्याचा प्रयत्न करतं आहे, अशा सगळ्या गोष्टी आहेत. ह्याची संपूर्ण सगळ्याची शहानिशा केली जाईल आणि त्याच्या संदर्भातली योग्य ती कारवाई केली जाईल. एक्स आहे, वायचं आहे, झेडचं आहे, हा काही विचार तिथं केलेला नाहीये. तिथं मात्र ते काढलं जाणार आहे. जे कमर्शियल आहे ते घराला कुठेही धक्का त्या ठिकाणी लावलेला. मोबाईल तुमचा मोबाईल यायला प्रताप सर अतिक्रमण जे काढलं जात आहे ते न्यायप्रविष्ट बाब आहे आणि विचार विनिमय करूनच हे केलं जातं. माझं एवढंच म्हणणं आहे की या महाराष्ट्रात राहण्याचा सगळ्यांना अधिकार आहे, त्याच्याबद्दल दुमत नाही. फक्त राहताना सगळ्या समाजाने, सगळ्या जाती धर्मांनी नियमाप्रमाणे कायद्याचं पालन करून सगळ्यांनी राहावं एवढीच त्याच्यामध्ये गोष्ट. तुम्हाला ऐका ना, तुम्हाला वाऱ्यावर कुणाला सोडलं जाणार नाही. आता पहिल्यांदा इथं जे काही नुकसान झालंय तिथं काढलंय ते अतिक्रमण काढलंय. इथं निष्पाप लोकांचे मोटरसायकली जाळल्या किंवा आमच्या पायथ्यालाच गाड्या होत्या, मोटरसायकली होत्या, त्याचे पंचनामे झाले नाहीत का? झाले असतील. आता आम्ही वरून खाली आम्हाला कोणी उतरवलेलं पण नाही आहे आणि ऍक्च्युली आमचं पण नाही. आता आमच्या मुलाशी सारं दूध नाही आहे, औषधोपचार कुणाची होईना झाले, आणखी कसं सगळं तोडफोड चालली आहे. त्याच्यात कोण कोण राहते कमर्शियल मध्ये, राहणाऱ्या ठिकाणी कुठं काय केलंय? घरातनं बाहेर काढून स्वतः कलेक्टर आहे, सगळे राहती नाही. पण कमर्शियल मध्ये राहता जर तोडलेला असेल तर त्याच्या संदर्भातली आम्ही जी काही मदत करायची, नीट ऐका, राहतं तोडलेला असेल तर राहतं घर मी राहत होते तिथं, मी दवाखान्यात गेले असताना माझं राहतं घर तोडलेलं. तुम्हाला कमर्शियल मध्ये तुमचं काय नाव आहे? कमर्शियल मध्ये राहत होता. तुम्ही तिथं काय करत होता व्यवसाय? आम्ही रूम भरायचो. अच्छा, म्हणजे पर्यटक आल्यानंतर 1 दिवसाकरता 2 दिवसाकरता तोच व्यवसाय कमर्शियल. येणाऱ्या पर्यटकांना आपलं रूम पाणी द्यायचं तेच कमर्शियल, तेच आहे आमचं. आणि ते पण 2-2.5 वर्षापूर्वी म्हणजे 31% चालू आहे. त्यात आमचा उदरनिर्वाह चाललाय, त्यात हे सगळं केलंय. त्याच्यात तुम्ही काय चाललंय? नियमावली करा काहीतरी. जिन्याच्या वरती आमचं छोटस छप्पर होतं माझं, ते तोडलं ह्याने. त्याच्यावर आम्ही हे बाबाच्या जीवावर सरबतचा धंदा करून जगत होतो.
बरं राहायला कुठे होता? तिथंच राहतो. राहण्याचं नाही ठेवलेलं सगळं तोडून टाकलं ते. आता गळावर मी आले असते का ना. ताई आता पहिल्यांदा इथलं तर इथं तर त्यांचा कुणाचा काही संबंध नव्हता. आम्ही नियमाप्रमाणे ताई नियमाप्रमाणे मदत केली जाईल, कायद्याप्रमाणे नियमाप्रमाणे जे असेल आम्हाला मदत म्हणजे आता फक्त अशी पाहिजे की आम्ही राहती घरात आमची कायम करावी. आता ही मॅटर आहे कोर्टात, राहत्या घराच्या संदर्भात. ऐका ना, राहत्या घराच्या संदर्भात कोर्टाच्या संदर्भात आहे, तिथं आम्ही कुठे काही करत नाही. कलेक्टर साहेबांनी आम्हाला असं बोललंय की 30 सप्टेंबर पर्यंत तुम्ही राहती घर सुद्धा रिकामी करा. नाही सांगितलंय सरांनी. आमची माणसं आम्हाला म्हणतात की 30 सप्टेंबर पर्यंत राहती घर तुम्ही रिकामी करा, नाही तर येऊन तोडली जातील. आणि त्याच्यात अतिक्रमण अशी घोषित केलेले आहेत. आम्ही पूर्वी पण राहायला तिथंच होतो. कमी परत एकदा तुमची त्याबाबत बैठक घेतो. मोजणी पत्रात एक मिनिट, मला सगळ्यात तुम्हाला सांगायचंय, तुम्ही घाबरून जाऊ नका. आता पहिल्यांदा इथं जे काही नुकसान झालं ह्या वाडीमध्ये, इथलं पहिल्यांदा आम्ही सगळं नीट कसं झालंय दादा, वरतीपर्यंत कोण पोहोचू शकत नाही. परवा खासदार आलेले, कोण आलेले वरतीपर्यंत कोण येत. आता आम्ही आलोय, आम्हाला प्रशासनानं सुद्धा हे केलं, पण चालत आलोय आम्ही. 5 किलोमीटर आम्ही चालत आलोय, तुमच्यासाठी चालत आलोय. 3 किलोमीटर विशाळ गडण, 5 किलोमीटर कशी काय चालत? तेच दादा, वरून आम्ही चालत पावसात तुमच्यासाठी आलो. कारण मी ऐकून घेतलं ना. मी आता सांगतो ना अधिकाऱ्यांच्या देखत की बाबा तुमच्यावर अन्याय होणार नाही. दादा फक्त एवढी अपेक्षा आहे, तुम्ही केस व्यवस्थित बघा. होय होय होय. बसतोय का ना, आम्हाला तिथं राहायची परवानगी मिळवते. जी घटना इथं घडली, त्या घटनेच्या संदर्भामध्ये का घडली, कशी घडली, त्याच्या संदर्भात कोण कोण आलं होतं, त्यांच्याशी सातत्याने प्रशासन म्हणजे विशेषतः जिल्हाधिकारी, नंतर जिल्हा पोलीस प्रमुख आणि शासनाचे इतर अधिकारी हे सगळेजण चर्चा करत होते. त्यांना समजून सांगण्याचं काम करत होते की बाबा ह्याच्यातल्या काही विशाळगडावरच्या जी काही अतिक्रमणं झाली ते कोर्ट मॅटर झालेली आहे. मुंबई हायकोर्टामध्ये त्याच्याबद्दल काही केसेस चालू आहेत आणि त्याच्यामध्ये कोर्टाचाही अवमान होणार नाही अशा पद्धतींचा मार्ग त्या ठिकाणी काढला जाईल. हा मार्ग काढत असताना ॲडव्होकेट जनरल असतील किंवा त्याच्यामध्ये सिनियर जे काही आमचे वकील असतात ते असतील, ह्या सगळ्यांशी चर्चा केली जाईल. त्याच्या संदर्भात सरकारच्या वरिष्ठांशी पण मुख्यमंत्र्यांशी प्रशासन संपर्क साधत होतं. मग आम्ही सगळेजण विधान परिषद आणि ह्या सगळ्या गडबडीत होतो. प्राईम मिनिस्टरचा पण कार्यक्रम होता. त्या सगळ्यांना प्रशासनाने समजून सांगण्याचा प्रयत्न केला की थोडंसं शांततेने घ्या, ह्याबद्दल तुमची जी काही मागणी आहे त्याबद्दल सरकार कायद्याने नियमाने सकारात्मक आहे. कायदा नियम कुणा हातामध्ये घेण्याचा प्रयत्न केला तर ते चालणार नाही, परंतु कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये बसून आपण मार्ग काढू. आम्ही ज्यावेळेस मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि काही मंत्रिमंडळातले सहकारी रायगडवर आपल्या राज्याभिषेकाच्या कार्यक्रमाला गेलेलो होतो, तेव्हा पण विशाळगडाच्या अतिक्रमणाच्या बद्दलचे बोर्ड आम्हाला दाखवलेले होते आणि त्याही वेळेस तिथं चर्चा आम्हा लोकांची झालेली होती. त्याच्यात सुरुवातीच्या काळामध्ये असा समज होता की तिथं सगळ्याच बाबतीमध्ये कोर्ट मॅटर असल्यामुळे तिथं काही करता येत नाही प्रशासनाला, असं साधारण पहिल्यांदा सांगण्यात आलेलं होतं. आणि एकदा प्रशासनाने सांगितल्यानंतर ते योग्य आहे असं समजून सरकार त्या बाबतीमध्ये वागत होतं. परंतु नंतर जरा खोलात गेल्यानंतर न्यायालयाच्या बद्दलचं बाजू जे सांभाळत असतात त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर 13 लोक ना 13 पिटिशनर ही ह्याच्यामध्ये होती, बाकीची नव्हती. मग आता पावसाळ्याच्या काळामध्ये घरात राहतात तिथं त्यांना डिस्टर्ब करायचं नाही, पण जे कमर्शियल तिथं व्यवसाय करतात त्यांचं काढायचं आणि तशा पद्धतीनं काढण्याचं काम हे प्रशासनाने सुरू केलेलं होतं. असं करत असताना खरं तर तिथं सगळ्यांनी समंजस भूमिका घ्यायला पाहिजे होती. पर्यटक तिथं येत असताना त्यांना कधी एखाद दिवस राहण्याच्याकरता, आता काही महिला मला म्हणायला की दादा आमच्या 1-2 खोल्या आहेत त्या आम्ही राहायला भाड्याने देतो आणि त्याच्यातनं आमची उपजीविका साधते. एक भगिनी मला म्हणाली की बाबा मी तिथं सरबत विकते. बरं त्या सगळ्या जाती धर्माच्या आहेत, म्हणजे ते काही एका समाजाच्या नव्हत्या. मी आत्ता त्यांच्याशी बोलत होतो
त्याच्यात हिंदू होते, मुस्लिम होते, वेगवेगळे घटक होते आणि त्याच्यावर प्रत्येकजण आपला आपला उदरनिर्वाह तिथं करण्याचा प्रयत्न करत असतं. ह्याच्याबद्दल थोडंसं फार बारकाईनं विचार करून आम्ही सगळेजण एकत्र कॅबिनेटमध्ये किंवा सरकार म्हणून ज्यावेळेस बसतो त्यावेळेस ह्याला काय करायचं, यांनाही कुठं वाऱ्यावर सोडता कामा नये, त्यांचीही उपजीविका चालली पाहिजे, परंतु किल्ल्याचं पण संवर्धन झालं पाहिजे. तिथं पण जो काही इतिहास आहे तो पुढं पिढ्यानपिढ्या पुढच्या लोकांना पण ऐकायला मिळाला पाहिजे. या सगळ्या गोष्टीतनं कसा मार्ग काढायचा, त्याच्यात इतिहासकार जे आहेत त्यांचाही सल्ला आपण घेऊ, जे त्याच्यातले तज्ज्ञ लोक आहेत त्यांचं काय मत आहे, असं वेगवेगळ्या लोकांशी सल्लामसलत करून वेगवेगळे भागातली लोक तिथं लोकप्रतिनिधित्व करतात, काही तिथले खासदार असतील, आमदार असतील, व तुमचं काय मत आहे, त्यांची मतं, इतरांची मतं, प्रशासनाचं काय म्हणणं आहे, कारण प्रशासन अनेक वर्ष तिथं काम करत असल्यामुळं त्यांनाही त्याच्यातली बारकावे माहिती असतात. अशा पद्धतीने सगळ्यांना विचारून योग्य पद्धतीनं मार्ग काढला जाईल, पण न्यायव्यवस्थेने सांगितलेल्या गोष्टीचा कुठेही अनादर केला जाणार. त्या संदर्भामध्ये तुम्हाला माहिती आहे मधल्या काळामध्ये प्रतापगडचं पण अतिक्रमण काढण्यात आलं. अशा प्रकारची कुठं एक तुम्ही सगळेजण म्हणता अतिक्रमण आहे, काही ठिकाणी जरूर अतिक्रमण असतील, परंतु तुम्ही इतिहासामध्ये गेला आणि इतिहास वाचला तरी छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील 18 पगड जाती 12 बलुतेदारांना घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. सगळ्या जाती धर्माचे लोक त्यांच्याबरोबर होते, ही इतिहासामध्ये नोंद आहे. होता जीवा म्हणून वाचला शिवा, अशाही पद्धतीनं आपण सगळेजण वाचतो. अशा अनेक आणि त्याच्यामध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक आहेत आणि काही तर गोष्टी फार पूर्वीपासून तिथं आहेत, ही पण इतिहासामध्ये त्याच्याबद्दलची नोंद आहे. ह्याही गोष्टी बघितल्या पाहिजे, पण कुठल्याच समाजाने नवीन काही तिथं करण्याचा प्रयत्न करू नये. नवीन कुठं गड किल्ल्यावर नवीन अतिक्रमण किंवा काही गोष्टी करण्याचा प्रयत्न करू नये. हमारे न्यूज चैनल्स को सब्सक्राइब करें, लाइक करें, कमेंट्स करें, शेयर करें और घंटी का बटन प्रेस करें ताकि आने वाली हर वीडियो और अपडेट्स की नोटिफिकेशन आप सभी को मिलती रहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.